एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. अमेझिंग डायनिंग एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर मग आज मी तुम्हाला एका परफेक्ट ठिकाणी घेऊन आलेली आहे आणि जिथे आपल्याला टेस्ट करायला मिळणार आहेत इंडियन फ्लेवर्स विथ युनिक कॉम्बिनेशन आणि जे मिळणार आहे एका छताखाली. तर वाट कसली बघताय, चला तर आपण आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया द ट्राईब किचन आणि बार, जे आहे रोड नंबर 16 वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ठाणे या ठिकाणी. सो चला लेट्स गो. आणि एक महत्वाची गोष्ट, झोमॅटो आणि स्विगी वरती सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. सो ह्याचे दोन साईडला सेक्शन आहे, एक सेक्शन सुद्धा आहे आणि या बाजूला आहे. सो आपला पहिला सेक्शन आहे तिथे आपण जाऊया. इथे तुम्ही बघू शकता प्रॉन्स सर्व ठेवलेलं आहे. आणि यांची तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आणि ती म्हणजे की यांचं पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे. सो पार्किंगचं टेन्शन राहणार नाही तुम्हाला. आता आपण यांचा जो दुसरा सेक्शन आहे ना तर तो बघूया. आणि दुसऱ्या सेक्शनचं ऍडव्हान्टेज असं आहे की जर तुमचे काही कॉर्पोरेट इव्हेंट असतील किंवा छोटे काही फंक्शन्स असतील, जे काही इव्हेंट असेल, बर्थडे पार्टीज असेल, गेट टुगेदर्स असेल, किटी पार्टीज असेल, तर ते सुद्धा तुम्ही इथे ऑर्गनाईज करू शकता. ट्राईब रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स बघितला तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण यांच्या किचनमध्ये जाऊया आणि यांच्या किचनमध्ये काय काय बनतंय ते बघूया. तर आता आपण आलेलो आहोत द ट्राईबच्या किचनमध्ये. सो हा पूर्ण किचनचा यांचा सेटअप आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. कारण आता 1:30 वाजलेला आहे, खूप सारी लगबग आहे. तर हे जे सर आहेत ते आपल्याला इकडे किचनमध्ये काय काय बनतंय त्या सर्व गोष्टी दाखवतील. सर चला. ये बनाया है चिकन मंगोलियन. बेसिकली हम लोग विदाउट कलर यूज करके इसका टेस्ट होता है स्पाइसी और सावर टाइप में होता है. बहुत अच्छा टेस्ट है. चाइनीज में बनाते हैं ऐसे करके हमारा फिश ताव फ्राई ऑन टाइम हमारा कंटिन्यू चालू रहता है. और जैसे चिकन घी रोस्ट ओके साउथ इंडिया मैंगलोरियन घी रोस्ट. ओके मैंगलोरियन घी रोस्ट मतलब इसमें घी का ज्यादा यूज होता होगा. घी में यूज होता है इसलिए घी में. अच्छा ऑयल बिल्कुल यूज नहीं करते, सिर्फ घी. ओके हमारा साउथ इंडियन मसाला और घी. ओके ओके तो बराबर भुनना पड़ता है, अभी ड्राई हो जाएगा. ओके प्रॉन्स घी रोस्ट. वो क्या बन रहा है? प्रॉन्स घी रोस्ट. प्रॉन्स घी रोस्ट. आणि तुम्ही जे बघू शकता फिश पण फ्राय होत आहे. आणि हे इथे यांचा पूर्ण हा सेटअप आहे ज्या ठिकाणी ह्या डिश मध्ये सर्व होतं आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला सर्व केलं जातं. हे बघा आता इथे बाहेर कोणतरी फिशची ऑर्डर दिलेली आहे. तर इथे 4 प्लेट रेडी झालेले आहेत आणि इथे ऑलरेडी सगळ्या गोष्टी इथे कापून चिरून ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारचं आणि पूर्ण ओपन यांचं एक किचन आहे या बाजूला, त्यामुळे एअरी जे आहे ना तो प्रकार इथे मला जास्त दिसतोय. आणि या बाजूला हे यांचा जो आहे तो तंदूर सेक्शन आहे. बघा ह्या बाजूला तंदूरचं जेव्हा ऑर्डर दिली जाते तेव्हा तंदूरच्या गोष्टी इथे बनवल्या जातात. ह्या बाजूला ह्यांचा बार सेक्शन आहे जिथे तुम्हाला अल्कोहोलिक व नॉन अल्कोहोलिक ड्रिंक सर्व केले जातात. कॉकटेल्समध्ये तुम्हाला मोजितो, क्लासिक आणि रॉयल, फ्रेंच 75, क्लोवर क्लब एक्सेट्रा. तर मॉकटेल्समध्ये तुम्हाला मिंट मोजितो, फ्रूट पंच, ऑरेंज कॅफिनो, जिंजर लाईम फीस एक्सेट्रा ड्रिंक मिळतात.
आपल्याबरोबर द ट्राइब किचन एंड बारचे मॅनेजर आपल्याबरोबर आहेत. हॅलो सर, आपका नाम क्या? मेरा नाम राज तिवारी. ओके, आई एम सॉरी कि पहला ही सवाल मैंने आपसे हिंदी में पूछा, क्योंकि आप थोड़ी देर पहले मुझे बोले कि आप हिंदी में ज़्यादा कंफर्टेबल हो. तो आप मराठी में कंफर्टेबल है कि हिंदी में? हिंदी. ओके, हिंदी कंफर्टेबल है आपकी. ओके, तो यहाँ पे ज्वाइन करके आपको कितना साल हुआ? मुझे 2 साल हो गए. ओके, और यहाँ के ओनर का नाम क्या है? यहाँ के ओनर एक्चुअली 6 हैं. अच्छा. तो उनमें से हरीश शेट्टी है, हरीश इंगोले हैं, परवीन है, अच्छा अच्छा. सचिन है. जी, बहुत सारे हैं. हाँ, बहुत सारे हैं. सो क्योंकि इतना बड़ा रेस्टोरेंट चालू करना है तो उसके और पीछे. इसके हमारे ब्रांच काफ़ी वहाँ पोलसेट में दूसरा ब्रांच है, तो ओके, इसकी ओके. वजह से फाइनेंस मिलाने के लिए सब पार्टनर. यहाँ का आपका जो मेन्यू है जो यूनिक है, और आप जब मैं सबसे पहले आई तो आपने मुझे बोला कि यहाँ पे आप थाली ट्राई कर लीजिए. हाँ, मतलब क्या अलग है आपके थाली में, और आपने क्यों मुझे कहा कि थाली? ज़्यादा करके हमारा थाली हम लोग मैंगलोरी स्टाइल में बनाते हैं, क्योंकि हमारे जो बॉस हैं उनमें से एक कुक हैं जो ओके. वो प्रिपरेशन करते हैं, तो हमने जी, जी, ज़्यादा जी. करके हमारे रेस्टोरेंट में वही खाने रखे हैं. जी जी, क्योंकि मैंने थोड़ी देर पहले जब किचन में गई थी, किचन का जब सब मुआयना किया मैंने, तब मैंने देखा कि किचन में वो खुद खड़े थे. Yes, yes. तो उसके पीछे क्या मतलब रीजन है? वो उनकी रेसिपी के हिसाब से खाना बनता है, ओके. क्योंकि वो मेंटेन करते हैं हाइजीनिक हो और कलर्स वगैरह यूज ना हो, एरोमेटिक चीज़ें यूज हो, Right. इस तरीके से वो खड़े ज्यादा रहते करके हैं. हेल्थ कॉन्शियस. हाँ, वो ध्यान देते हैं. वैसा कुछ हो गया तो फिर बोलते हैं ऐसा नहीं होना चाहिए, तो इसकी वजह से खड़े बराबर रहते हैं. बराबर बराबर, राइट. अपने बिजनेस में बहुत अच्छे से ध्यान देते जी, सही बात है. यहाँ का एग्जैक्टली एड्रेस क्या है? हैं. ये वागले स्टेट 16 नंबर रोड बोलते हैं. ओके. ये IT एरिया है. तो वागले स्टेट 16 नंबर, ये माइलस्टोन बिल्डिंग. ओके, और टाइमिंग क्या है यहाँ का? टाइमिंग हम 12 बजे से लेकर रात को 12:30 तो बजे. कंटिन्यू आपका चालू रहता है कि दोपहर के टाइम पे कुछ किचन बंद रहता है? दोपहर के टाइम में सिर्फ इंडियन रोटी और सब्जी नहीं मिलेगी आपको, बाकी सारी चीजें. मतलब इसका मतलब रात तक आपका किचन कंटिन्यू चालू रहता है. ओह नाइस. क्योंकि यहाँ पे बहुत सारे कॉर्पोरेट ऑफिस है, जी, तो जी. लोग का. हाँ, उनको कभी ना कभी चाहिए रहता है, तो हम Right. वही हिसाब से. क्योंकि मैंने देखा कि जो आपका जो पिछला सेक्शन है जहाँ पे आपका डाइनिंग है, वहाँ पे तो फुल मतलब जगह ही नहीं है बैठने के लिए. तो यहाँ पे जो आपका इवेंट्स वगैरह होते हाँ, ये हैं. हमारा बैंक्वेट सेक्शन है. एक्चुअली यहाँ पर हम लोग वेडिंग्स, बर्थडे सेलिब्रेशन, रियूनियन पार्टी, गेट टुगेदर, कंपनीज के गेट टुगेदर. सो हमारा ये कैपेसिटी 150 का है. यहाँ पर हमने बुफे लगाया हुआ है. सो हम लोग बुफे प्रोवाइड करते हैं. रेट्स हमारे वही हिसाब से हैं, और गेस्ट के बजट के हिसाब से हम लोग रेट करते हैं. ओके. और यहाँ पे जब इवेंट्स रहते हैं तो सब तरह का खाना मिल जाता है यहाँ पे? जी, सभी खाने हमारे पास 3-4 टाइप के क्विजीन्स हैं, तो सभी टाइप के खाने मिल जाते हैं. अगर इवेंट है कोई, तो आपको कितने दिन पहले आपके पास आके यहाँ पे? हमें एक दिन 24 आवर्स का भी टाइम देंगे तो हम मैनेज कर सकते हैं इवेंट के लिए. हमें हमारा किचन स्ट्रांग है, हमारी टीम्स स्ट्रांग है, तो हम लोग ये सब अच्छे से कर सकते हैं. आप यहाँ के इंटीरियर के बारे में क्या बताएंगे? क्योंकि इंटीरियर मुझे ज़्यादा अच्छा लगा यहाँ का. यहाँ का इंटीरियर बेसिकली ये ट्राइब जो जनजातियों के हिसाब से बनाया गया है. जैसे लोग पुराने कल्चर के जो रहते हैं, अलग अलग जात भाषा से हम लोग आए हुए हैं, राइट. तो इसकी वजह से यहाँ पर वही लुक दिया गया है, और खाने को भी लगभग हमने उसी तरीके से रखा गया है. इन एडवांस आप कुछ खाने में कुछ चेंजेस करने वाले हैं या अब मतलब कुछ चीज़ें ऐसे हैं कि मैं मेनू चेंजेस कर रहा हूँ. तो थोड़ा ट्राइब वाला थीम देंगे हम लोग, और जो बाहर का है वो भी वैसे देंगे. और कुछ डेजर्ट्स वगैरह है, जैसे सिजलिंग ब्राउनी हमारा ऑलरेडी है. हम लोग हनी नूडल विद आइसक्रीम, उसके बाद डेट पैनकेक वगैरह, सोफली, ये सारी चीज़ चालू करने वाले हैं. ओके. तो आपके हिसाब से मैंने यहाँ पे क्या क्या ट्राई करना चाहिए? हमारे यहाँ थाली बहुत हमारा फेमस है. उसके बाद हमारा लपेटा चिकन, जैसे मुर्ग मुसल्लम, हमारे कबाब्स, रुजाली कबाब्स, Okay. टिक्काज, ये हमारे काफ़ी अच्छे बनते हैं यहाँ पर. ओके. जैसे अभी आपने रेकमेंड किया उसी हिसाब से अभी मैं आगे का ऑर्डर दूंगी और वही सारी चीज़ें टेस्ट करूंगी. सर चला, आपलं आता यांच्याशी बोलणं झालेलं आहे मॅनेजर बरोबर. तर आपण इकडचे टेबल पकडूया आणि इकडचे जे डिशेस आहेत त्या टेस्ट करायला घेऊया. तर मी आता इकडचे 3 युनिक मॉकटेल्स मागवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आहे कॅनबेरी कूलर, गुआवा स्पाइस आणि हे आहे ब्लू आय. सो चला आता ह्या सर्वांची मी टेस्ट करते. जे कॅनबेरी कूलर आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता की ह्याच्यामध्ये सब्जा घातलेला आहे आणि ॲज वेल ॲज पुदिन्याची पानं सुद्धा आहेत. खूप मस्त वाटते, रिफ्रेशिंग झाले आता. आणि हे आहे मला एनी टाईम फेवरेट, मला हे फार आवडतं. ह्याची 2 कारणं आहेत, पण ह्याच्यापेक्षा हे असं पिण्यामध्ये जास्त मजा आहे.
त्याच्यामागचं रिझन काय सांगते. कारण इथे अशा पूर्ण असं ह्या बाजूला पूर्ण तिखट आणि मीठ लावलेलं असतं. जसं पेरूवरती तिखट मीठ घातल्यानंतर जी चव येते ना आपल्याला, तर तीच चव ह्याच्यामध्ये येते. आणि हे आहे ब्लू आय. ह्याच्यामध्ये लेमन आणि सब्जा घातलेला आहे. सो ह्याची पण टेस्ट ओके आहे. पण मी जसं म्हटलं की हे माझे एनी टाईम फेवरेट. सो आपले इथे 2 स्टार्टर्स आलेले आहेत. मुर्ग पटाया आलेला आहे. वाव, दिसायला तर खूप यम दिसतंय. सो आता स्टार्टर्स आलेले आहेत आणि आता मी सुरुवात करते टेस्ट करायला. ज्या यांच्या इकडच्या युनिक आणि टेस्टी डिश आहेत असं मला मगाशी यांचे मॅनेजर आहेत त्यांनी सांगितलं, तर त्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. इथे आहे पनीर कुरकुरे, त्याच्यानंतर हे आहे चिकन पटाया आणि हे आहे मुर्ग रोजाली कबाब. सो चला आता मी या सर्वांची टेस्ट करते. मुर्ग रोजाली कबाब. आणि यांनी इथे पुदिन्याची चटणी पण दिली आहे. सो इथे आतमध्ये स्टफिंग पण दिसतंय मला. इथे ती हिरवी पुदिन्याची चटणी. मस्त गरम गरम. आणि यांनी जर मला सॅलड पण दिलंय ते पण खाते. ह्याच्या आतमध्ये ना मला चिकनचा जो किमा आहे ना, तर त्याचं स्टफिंग ह्याच्या आतमध्ये केलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. हे बघा, मस्त असं चॉप चिकन चॉप करून मस्तपैकी ते भरलेलं आहे. आणि खूप मस्त ह्यांनी हा जो कबाब आहे ना तो मस्त रोस्ट केलेला आहे. कारण त्याचं रोस्टची जी एक वेगळी जी टेस्ट आहे ना ती पण मला येते. सो आता नेक्स्ट आहे चिकन पटाया. चिकन पटाया, वाव, बेसल्स वगैरे आहे त्याच्यात. सो मस्त असे याचे पण छोटे छोटे पीस आहेत. आणि स्प्रिंग ऑनियन. वाव, मस्त. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की इथे तुम्हाला ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या प्रकारचे जे डिशेस आहेत ते इथे टेस्ट करायला मिळणार आहे. आणि आता हे पनीर. वाव, आतमध्ये बघा किती मस्त असं पनीरच पनीर. आणि मस्त असं कुरकुरीत दिसतंय. खूप स्पायसी डिश नाही आहे, कारण पनीरमध्ये थोडासा स्वीटनेस तर असतोच. खूप काही मसाले नाही आहेत ह्याच्यामध्ये. आणि जे आपले बारीक जे रोस्टेड शेप जे मिळतात ना, तर त्याच्यामध्ये यांनी ह्याला घोळवलेलं आहे. कारण ती पण एक वेगळी टेस्ट लागते. खूप सुंदर आहे. जास्त स्पायसी डिश नाही आहे, बट ओके. पण ह्याच्यामध्ये मला जर सांगायचं झालं, तुम्हाला रेकमेंड करायचं झालं, तर ही जी पटाया ही जी डिश आहे ना ती नक्की आल्यानंतर ते टेस्ट करा. तेव्हा पण मस्त होते. पण ही पटाया जी डिश आहे ती एनी टाईम मी तर म्हणेन तुम्ही आल्यानंतर इथे नक्की टेस्ट करा. सो चला स्टार्टर्स संपवते आणि नंतर मेन कोर्सकडे वळते. स्टार्टर्स झालेले आहेत आणि मॉकटेल्सही झालेले आहेत पिऊन आपले. तर आता यांनी नवीनच इंट्रोड्यूस केलेली आहे इथे थाळी या ट्राईब रेस्टॉरंटला. सो आता थाळी मी मागवलेली आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या फिश थाळ्या अवेलेबल आहेत. परंतु मी स्वतः इथे प्रॉन्स थाळी आज इथे मागवलेली आहे. तर ह्या प्रॉन्स थाळीमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. इथे यांनी पापड, चपाती, प्रॉन्स फ्राय दिलेत, सोलकढी आहे, ही थिक ग्रेव्ही आहे प्रॉन्सची, हे पण थिक ग्रेव्ही आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही हिरवी चटणी दिलेली आहे, लोणचं आहे, कांदा दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे स्वीटमध्ये आणि गुलाबजाम दिलेत आणि इथे राईससुद्धा दिलेला आहे. तर आता टेस्टिंग टाईम. सो आधी ह्या ग्रेव्हीमध्ये बघते. ही यांची थिक ग्रेव्ही आहे ही. आणि इथे पण अच्छा ओके, ह्या थिक ग्रेव्हीमध्ये प्रॉन्स आहेत. आणि ही थिक ग्रेव्ही जर एक्स्ट्रा तुम्हाला हवी असेल तर म्हणून त्यांनी ती मला दिली असेल असं मला वाटतंय. सो आता टेस्ट करून सांगते की कसं आहे. ही आत्ताच यांनी चालू केलेलं आहे हे थाळी सिस्टीम. ह्याची जी टेस्ट आहे ना ती मस्त स्पायसीनेस आहे. ऑसम. कारण मला स्वतःला स्पायसी खाणं खूप आवडतं. छान आहे. स्पायसीनेस ऑसम आहे. सोलकढी थोडंसं स्पायसी झालं ना म्हणून. वाव, सोलकढीमध्ये
जिरं जे मस्त एवढं टाकलंय ना की जो जिऱ्याचा जो अरोमा तर येतोच आहे, पण टेस्टला सुद्धा ऑसम आहे. तर तुम्हाला चपाती नको असेल आणि जर रोटी याच्यामध्ये हवी असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता. सो आता ही मी प्रॉन्स थाळी संपवते आणि त्यानंतर मी अजून मेन कोर्समध्ये काय मागवलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. थाळी आहे ती माझी पूर्ण खाऊन झालेली आहे. तुम्हाला नेहमी विचार पडत असेल ना की एवढं सगळं जेवण मागवते आणि खातं कोण, कारण मला अशी कमेंटसुद्धा येते. तर माझ्याबरोबर जो माझा व्हिडिओग्राफर आहे तो आणि माझी फ्रेंड आहे, असे सर्वजण असतात. त्याच्यामुळे एवढं खाणं मागवलं जातं आणि ते संपतंसुद्धा तेवढंच. त्याच्यामुळे ती थाळीसुद्धा आता झालेली आहे, संपलेली आहे. आणि आता नेक्स्ट जो मेन कोर्स आहे तर त्याच्यामध्ये आहे चिकन लपेटा मागवलेला आहे. त्याच्यानंतर इथे असॉर्टेड रोटीज आहेत. त्याच्यानंतर इथे दही आहे, रायता आहे म्हणजे, आणि या बाजूला बिर्याणी आहे. तर ही जी आहे ती मटका बिर्याणी आहे. तर मी ती आता ओपन करते आधी. वाव. आणि आधी तीच घेते मी, मटका बिर्याणी. आणि ही व्हेज मटका बिर्याणी आहे. आणि सगळंच नॉनव्हेज कधीतरी येतो कंटाळा. पण मला एनी टाईम सांगा, नॉनव्हेज मला खायला तसं आवडतं. कारण मला बरेच कमेंट्ससुद्धा येतात की मॅडम व्हेज रेस्टॉरंटचं पण दाखवा. पण ज्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी मी आलेली आहे तर ते जे किचन आणि बार दोन्ही आहे, तर मी काही पीत नाही. सो त्याच्यामुळे मी काही ते मागवलेलं नाही आहे. बट येस, तिथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण असतं. तर असे मला प्रश्न नका विचारू प्लीज की तुम्ही व्हेज का कमी खाता, असं नाही आहे. कारण त्यांच्या ज्या सिग्नेचर डिशेस असतात त्या मी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असते नेहमी. सो चला आता ह्या लपेटावर ताव मारते. हे मी नान घेतलेलं आहे बाय द वे. स्पायसीनेस आहे आणि चिकन पण असं हे बघा मस्त असं कुक झालेलं आहे. त्याचा जो मसाला आहे ना एक नंबर आहे. म्हणजे सुकं खोबरं आणि यांचा जो स्पेशल मसाला जो इन हाऊस बनला जातो तर तो इथे वापरलेला आहे. आणि आता ही जी बिर्याणी आहे ती टेस्ट कर. त्याच्यामध्ये पनीर आहे, कॉर्न आहे, त्यानंतर मटार आहे, फ्लॉवर आहे, बऱ्याच साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत. केवढ्याचा एक अरोमा येतो याच्यामध्ये, खूप छान वाटलं. तर मीडियम स्पायसी आहे. सो तुमच्यावर लहान मुलं असतील तर तुम्ही ही जी मटका बिर्याणी आहे सो ती मागवायला विसरू नका. चिकन लपेटा तर ऑसम आहे. सो मेन कोर्समध्ये मी तुम्हाला रेकमेंड करेन की ह्या जो मटका बिर्याणी आहे ती नक्की ट्राय करा. सो चला आता हे सर्व पण मी माझे जे पार्टनर्स आहेत त्यांच्याबरोबर मी शेअर करते. याची टेस्ट तुम्हाला माहिती आहे. माझं असं असतं की जेवण झाल्यानंतर नेहमी स्वीट काहीतरी हवं ना, सो म्हणून अशा पद्धतीत नॉनव्हेज व्हेज अशा सगळ्या पद्धतीचं जेवण झालेलं आहे आणि स्वीटसुद्धा खाऊन झालेलं आहे. हो चला आता ही सिझलिंग ब्राउनी संपवते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. विविध प्रकारचं जेवण आहे ते जेवण झालेलं आहे. इथे मी इंडियन ट्राय केलं, मी इथे मुघलाई ट्राय केलं, इथे मी तंदूर ट्राय केलं, चायनीज इव्हन मी ट्राय केलं, त्याच्यानंतर मँगलोरियन सुद्धा मी आता फूड इथे ट्राय केलेलं आहे. खूप छान असं जेवण आहे. रिव्ह्यू तर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. तर जर तुम्ही इकडे आलात वागळे इस्टेटला तर ट्राईब किचन अँड बार या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. इथे ड्रिंक सुद्धा अवेलेबल आहेत विविध प्रकारचे. म्हणजे इथे तुम्हाला वाईन मिळेल, बियर मिळेल आणि विविध प्रकारचे बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. मला बऱ्याच जणांची नावं सुद्धा नाही माहितीये बऱ्याच गोष्टींची. तर चला असा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय, टेक केअर.